हॅलो एव्हरीवन, गुड इव्हनिंग. आजचा जो ब्लॉग आहे, आजच्या ब्लॉगमध्ये असं काही स्पेशल वगैरे नाही आहे, पण मिडल क्लास फॅमिलीमधून माणूस एखादा वर येऊन कशी त्याची लाईफस्टाईल चेंज करतो हे मी स्वतः माझ्या डोळ्याने बघितलेलं आहे. आजचं जे उदाहरण आहे ते आमचे मॅनेजर व माझे लहान भाऊ सोमनाथ गंगणे यांचं आहे. त्यांचं म्हणजे त्यांची जर लाईफस्टाईल जी आता चेंज झालेली तुम्ही बघताय, पण याच्यामागे त्यांनी केलेलं हार्डवर्क, त्यांनी कन्सिस्टन्सी जे वर्क केलंय हे सगळं तुम्हाला आजच्या या ब्लॉगमध्ये मी दाखवणार आहे. बघा, आपण बघत असतो 1,000 रुपयाचं शर्ट बघत असतो, 2,000चं बघत असतो, 5,000चं बघत असतो, 10,000चं बघत असतो. मी आजपर्यंत आहे ना 10,000च्या वरचं शर्ट बघितलं नाही. आज ते एका मॉलला गेले होते, तिथून त्यांनी थोडीशी शॉपिंग केली आणि जवळपास 10,000 ते 14,000 असे 2-3 शर्ट आणलेले आहेत. आजपर्यंत मी पण माझ्या लाईफमध्ये एवढे भारी शर्ट बघितले नाहीत. आणि शर्ट असं खास आपल्याला खरं सांगायचं झालं तर जो माणूस हे एवढे भारीचे शर्ट वापरतोय त्या माणसालाच मी एकेकाळी आहे ना डीमार्ट मधून 200 ते 300 रुपयाचे शर्ट घालताना पण बघितलेला आहे. त्यामुळे आहे ना आजचा ब्लॉग हा काही मोठेपणा नाही किंवा मोटिवेशन म्हणून नाहीये, फक्त हार्डवर्क जे करतो आपण ते आपल्याला कसं त्याचे रिटर्न देतो, पे ऑफ देतो, हे तुम्हाला आजच्या या ब्लॉगमध्ये मी बघायला भेटणार आहे. तर मला पूर्वी दाखवतो मी शर्ट वगैरे कसे आहेत. तुम्ही बघू शकता. बघा, हे जे शर्ट आहे हे हॅकेट आहे. मी पण आयुष खर्डेकर सरांचे आहे ना मीटिंगमध्ये एकदा ऐकलेलं आहे. ह्या कंपनीचं नाव हॅकेट आहे. आता बघा, हे शर्ट दिसायला तर आपल्याला काय वाटतं हे जास्तीत जास्त 1,000 रुपयाचं असेल, यापेक्षा जास्त नसेलच. पण आहे ना, तुम्ही याची जर प्राईस बघितली, बघा प्राईस पण दाखवतो मी तुम्हाला. आता अगोदरच मी हे सांगतो, आता काही जण कसं ब्लॉग बघताना असं म्हणतील किंवा हे लाईफस्टाईल दाखवतात किंवा मोठेपणा दाखवतात. तुम्ही आता याची प्राईस बघू शकता. हा मोठेपणा म्हणून काहीच नाही. जे आपण काम करतो त्याचं जसं पे ऑफ भेटतं, आपल्याला हार्डवर्कचं जे पे ऑफ भेटतं ते तुम्हाला या आजच्या ब्लॉगमध्ये मी दाखवणार आहे. आता बघा, हाच तो माणूस आहे जो कुठल्याही सेलमध्ये जाऊन कपडे घेत होता, हाच तो माणूस आहे जो डीमार्टमध्ये कपडे घेत होता, हाच तो माणूस आहे जो झोमॅटोचं काम करत होता. असं नाही की खूप रिच फॅमिलीमधून आम्ही आलो, एकदम मिडल क्लास शेतकरी कुटुंबामध्ये येऊन आज जी काही ही लाईफस्टाईल आमची चेंज झाली हे दाखवायचा आजचा हा व्लॉग असणार आहे. बघा तुम्ही, हे जे शर्ट आहे हे 13,800 रुपयाचं आहे. मला ही आल्याबरोबर आहे ना या गोष्टीचा विश्वासच नव्हता बसला की 13,000 रुपयाचं पण एखादं शर्ट असू शकतं का. आणि बघा, हे एक आहे, याची तर कंपनीचं नाव पण मला नाही घेता येणार, हे कोणती कंपनी आहे. तर बघा, लाईफस्टाईल कशामुळे चेंज होते, कशी चेंज होते, आपण जर डेली काम वगैरे करतो तर कशी आपली लाईफ चेंज होते, हे सगळं या अनुभवामधून आहे ना मी आज शिकायला भेटलं आहे. मी शिकलो आहे आज. आता हे कशामुळं पॉसिबल झालं, तर हे याच्यामुळं पॉसिबल झालं. हे जे मॅनेजर आहे का याच्यामुळं. आणि हे सगळं पॉसिबल सांगायचं झालं तर मोठेपणा जर एखादा व्यक्ती काय करतो, हा विचार करतो की ह्यांनी मोठेपणा दाखवला आहे, मोठेपणा दाखवायचा जर विचार असता तर मी हे पण दाखवलं असतं ना. आता हा जो टेबल आहे, ओव्हरऑल हा टेबलची जी प्राईस आहे, म्हणजे यावर ज्या वस्तू ठेवलेल्या आहेत, जे गॅजेट्स आहेत, या सगळ्याची जर व्हॅल्युएशन काढली आपण तर 4-5 लाख रुपये आहे ना या सगळ्या गोष्टीची व्हॅल्यू आहे. बघा, प्रत्येक गोष्ट जी आहे ती लेटेस्ट आहे, असं नाही की खूप जुने आहेत किंवा काहीच नाही. मॅकबुक प्रो आहे, परत रेबनचा मेटा ग्लास आहे, सगळे एकदम ब्रँडेड हाय क्वालिटीचे आहेत. मोठेपणा म्हणून नाहीच. एकदम सर्वसामान्य घरामधून एखादा माणूस जेव्हा बाहेर पडतो आणि त्याची लाईफ कशी चेंज करतो, हाच या व्लॉगच्या माध्यमातून आहे ना द्यायचा जो संदेश आहे, हाच मेसेज आम्हाला आहे ना या व्लॉगच्या माध्यमातून द्यायचा आहे. आम्ही अशा घरातली मुलं आहेत ज्या घरामध्ये आहे ना, गावामध्ये म्हणा, घरामध्ये आमचं जे कुटुंब आहे ते खूप ठिकाणी फेमस आहे की हे असे आहेत, यांचं असं आहे. पण ही जी परिस्थिती आहे ना, आम्ही भावंडांनी असं ठरवलं आहे की हीच परिस्थिती आम्हाला पुढच्या काळामध्ये चेंज करायची, काहीतरी असं करून दाखवायचं की जी गावामध्ये आमची इमेज आहे ती कुठं ना कुठं आम्हाला चेंज करायची. आणि या हेतूनच आम्ही नव्या फील्ड घेतोय, नव्या फील्डमध्ये वर्क करतोय, कन्सिस्टन्सी वर्क करतोय, डेली काम करतोय. आणि लवकरच या सगळ्या ज्या परिस्थिती आहेत, आमच्या घरची परिस्थिती असेल किंवा आमची परिस्थिती असेल, ती सगळी इथून चेंज करणार आहेत आम्ही. आणि आता तुम्ही पण हार्डवर्क करा, तुमचे पण असे. आता बघा, माइंडसेट हा सगळ्यात महत्त्वाचा असतो, माइंडसेट. आता बघा, आपण एखादी गोष्ट खरेदी करतोय, आपण समजा एखादं आपलं स्वप्न आहे की 1,200 रुपयाचं आपल्याला एखादं शर्ट घ्यायचं आहे. मग तुम्ही काय करता, ज्यावेळेस तुम्ही काम करताय तुमच्या माइंडमध्ये तोच विचार असतो की मला ते घ्यायचं आहे. पण ज्यावेळेस तुम्ही माइंडमध्ये ठेवता की मला 20,000 रुपयाचं शर्ट घ्यायचं आहे, 10,000 रुपयाचं शर्ट घ्यायचं आहे, त्या टायमिंगला माइंड आपला तोच विचार करतो ना, आपला माइंडसेट तिथून वाढतो, माइंडसेट रीच होतो. आणि ती गोष्ट आपल्याला कशी अचीव करता येईल, ती गोष्ट कशी घेता येईल, या बाबतीत आहे ना माइंड आपल्याला आहे ना सारखं सांगत असतो. म्हणून आहे ना, स्वप्न मोठे ठेवा, हार्डवर्क करा. हार्डवर्क जर तुम्ही करताय, कुठलीही फील्ड कुठलीही असू द्या, फॉरएव्हर असू, तुमची जॉबची फील्ड असू, बिझनेस असू, जर तुम्ही डेली वर्क करताय, हार्डवर्क करताय, तर तुम्हाला ऑलवेज तिथून पे ऑफ भेटतो. ऑलवेज तुम्हाला आहे ना तिथून
तुम्ही जे एफर्ट्स लावणार आहेत, तुम्ही जे मेहनत करणार आहेत, त्याचं तुम्हाला नेहमीच क्रेडिट भेटतं. त्या ब्लॉगमध्ये ह्या गोष्टी दाखवायचा एकच उद्देश आहे, एकच हेतू आहे की बघा, आपण कधी कधी काय विचार करतो की हे माझ्याच्यानं नाही होणार, हे माझ्याच्यानं घेता नाही येणार. आपण स्वप्न पण नाहीत बघत. पण जर तुम्ही स्वप्न बघताय, स्वप्न बघून त्या स्वप्नाच्या दिशेने जर काम करताय, असं नाही की फक्त स्वप्नच बघायचेत. स्वप्न बघितल्यावर पण तुम्ही त्या दिशेने जर गेलात, त्या दिशेने काम केलं, तसं काम केलं, तर प्रत्येक स्वप्न आहे ना तुमचं पूर्ण होत असतं बघा. कारण कुठलीही फील्ड असू द्या, तुम्हाला तिथं काम करणं, डेली काम करणं, दररोजच्या दररोज त्या फील्डमध्ये ज्या बारीक सारीक गोष्टी आहेत त्या गोष्टीवर काम करून त्याच्यामध्ये इम्प्लिमेंट आणणं हे महत्त्वाचं असतं. फॉरेवर असो, बिझनेस असो, कुठलीही फील्ड असू द्या, तुमचं डेली काम करणं आहे ना तिथं फायदेशीर असतं बघा. आणि असं नाही म्हणत की सक्सेस भेटत नाही कुठल्या फील्डमध्ये. एखाद्या फील्डला जर तुम्ही आहे ना तुमच्या लाईफमधले थोडे दिवस देताय, वर्ष देताय, तर तुमची तिथून आहे ना, तुमचीच नाही तर तुमच्या कुटुंबाची पण लाईफ तिथून चेंज होत असते. फक्त तुम्हाला तिथं काम करणं महत्त्वाचं असतं बघा. आजच्या व्लॉगमध्ये एवढंच सांगतो. जर तुम्हाला व्लॉग आवडला तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, कारण असेच व्लॉग आहे ना मी माझ्या चॅनलवरती डेली पोस्ट करत असतो. थँक्यू.